Listen me carefully. I am just discussing before you right now on topic time management. वेळेचे नियोजन. आता संपूर्ण आयुष्यामध्ये प्रत्येकाला 40 वर्ष, 60 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष वेळ मिळाला आहे. म्हणजे यू कॅन नॉट से का आय विल लिव्ह लाईफ 100 इयर. यू कॅन नॉट से आय विल अलाइव इन माय लाईफ 60 इयर, 40 इयर, 30 इयर. डिपेंड्स ऑन द नेचर and depends on your health management. You cannot manage time, but you can manage yourself. Keep in mind one thing. तुम समय को मैनेज नहीं कर सकते हो, तुम सिर्फ अपने आप को मैनेज कर सकते हो. किसको मैनेज कर सकते हो? अपने आप को. यू कॅन मॅनेज युअर सेल्फ, यू कॅनॉट मॅनेज टाइम. प्रत्येकाले निसर्गानं जीवनामध्ये आयुष्य दिलं आहे. आपल्या आयुष्याचा पूर्ण 100% स्पॅन आहे. 100 वर्षाचा स्पॅन आहे आपला टोटल. कोणी 80 मध्ये मरेल, कोणी 60 मध्ये मरेल, कोणी 50 मध्ये मरेल, पण पूर्ण लाईफ स्पॅन किती आहे आपल्याला? 100 वर्ष. जसं डॉग आहे ना, डॉग, त्याचा अंतिम लाईफ स्पॅन आहे 20 वर्ष. 17 मध्ये मरते, 15 मध्ये मरते, 12 मध्ये मरते, 20. सिंह आहे ना, सिंह, वाघ, सिंह, त्यांचा लाईफ स्पॅन किती आहे? 20 वर्षाचा आहे. मॅक्झिमम टाइम जगण्याचा त्याचा 19-20 वर्ष आहे. कोणी 18-19 मध्ये मरते, कोणी 17-15 मध्ये मरते, कोणी 12-13 मध्ये मरते. तसा आपला टोटल स्पॅन किती आहे लाईफ जगण्याचा? 100. कोणी 80 मध्ये मरते, मोस्टली 80 मध्ये 85 मॅक्झिमम लोक मरते, कोणी 60-65 मध्ये मरते, आणि कोणी अचानकही मरते. सडनली समबडी डाय. तर प्रत्येकाला दिवसभरात किती वेळ मिळाला आहे? 24 आवर्स मिळाल्या का नाही? समजा आपण टोटल लाईफ स्पॅन आपला जरी 100 असला तरी आपण 60 पकडू, कारण ऍव्हरेजली 80% 70% लोक 60 जगते. किती? आणि 15 ते 20% लोक, 10 ते 12% लोक 80च्या वर जाते, आणि 2 ते 3% लोक 90 पण जाते. अरे गेटिंग माय पॉइंट? तर आपण आपला ऍव्हरेज लाईफ पकडू किती? 60 इयर्स, 60 वर्ष पकडू. ठीक आहे. आता मला सांगा, 24 तास दिवस आहे, 60 वर्ष आयुष्य आहे, आणि 1 वर्ष कितीसाठी दिवसासाठी आहे? 365 दिवसाकरता 1 वर्ष आहे. 365 दिवस 6 तास राहते, कारण 4 वर्षानंतर लीप इयर येते, तेव्हा 6 24 म्हणजे 1 दिवस वाढते. तेव्हा फरवरी महिना 28 ऐवजी 29चा असते. हे मानता तुम्ही? ठीक आहे. आता मला एक सांगा, आपण 60 वर्ष जगतो, त्यामध्ये पहा 8 तास 8 तास 8 तास करा. 8 तरी किती होते? 24. तुम्ही रोज किती घंटे झोपता? हाऊ मेनी आवर्स डू यू स्लीप डेली? 8 तास झोपता है ना, स्लीपिंग मध्ये गेले. मग तुमच्या परफॉर्मन्सचा टाइम पिरियड किती आहे? 16 तास. मग 60 पैकी 8 × 3 24 होते, बरोबर आहे. 20 × 3 60 होते. म्हणजे 60 वर्ष आपण जगत आहोत. 8 3 24, 20 × 3 60. तर आपले टोटल 20 वर्ष कुठे गेले? एक भाग गेला झोपण्यात. 8 × 3 24, 20 × 3 60, म्हणजे 20 वर्ष कुठे गेले आपले? झोपण्यात. म्हणजे स्लीपिंग मध्ये किती गेले? 20 वर्ष गेले. मग आपल्या हाती किती वर्ष आले? हाऊ मेनी इयर रिमेन इन युअर हँड राईट नाउ? 40 वर्ष. म्हणजे तुम्हाला परफॉर्मन्स द्यायला किती वर्ष मिळाले? यू गॉट 40 इयर्स टू परफॉर्म युअर सेल्फ, शो युअर टॅलेंट, शो युअर अबिलिटी, शो युअर कॅपेबिलिटी. ठीक आहे. हे मोठं उडा इज इट. हॅव यू अंडरस्टूड दिस कॅल्क्युलेशन? यू गॉट ओनली हाऊ मेनी इयर? यू गॉट ओनली 20 इयर्स. ओके. सी, आता हे 20 वर्ष आहे, 40 वर्ष आहे. 40 वर्ष जवळपास प्रत्येकाला मिळालेलं आहे, समजून जा. 40 वर्ष, कारण आपण 8 तास झोपतो. आता या 40 वर्षामध्ये कोणी शिवाजी महाराज बनलेले आहे, कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनलेले आहे, कोणी अब्राहम लिंकन बनलेले आहे, कोणी आइन्स्टाईन बनलेले आहे, कोणी धीरूभाई अंबानी बनलेले आहे, कोणी बिल गेट्स बनलेले आहे. जगातले लोक या कमी आयुष्यामध्ये एवढे महान बनलेले आहे का त्याचा इतिहास बनलेला आहे, आणि लाखो करोडो लोक त्याचं रोजचं नाव घेतात. इलॉन मस्क बनलेले आहे, कोणी गौतम बुद्ध बनलेले आहे. आता मागच्या वेळेस आपण गौतम बुद्धाची जयंती साजरी केली. त्यांचं वय होतं 2,25,000. त्याचं आयुष्य किती झालं? आता एक मुद्दा याच्यात दिमागात घ्या पुन्हा. मनुष्य किती वर्ष जगला याच्यावरून त्याचं आयुष्य ठरत नसते. त्या मनुष्याला समाजाने किती वर्ष लक्षात ठेवलं, त्याचा रेकॉर्ड, त्याचं आयुष्य
त्याचा इतिहास किती वर्ष जिवंत राहिला याच्यावरून त्याचं आयुष्य ठरत असते. गौतम बुद्धाचं वय आहे 2,500 वर्ष, कारण ते आजही जिवंत आहे. लोक त्यांचं आजही नाव घेतात. एम आय राईट? शिवाजी महाराजांची जयंती आपण मागच्या 386 साजरी केली होती. किती 386 वर्षाची जयंती साजरी. म्हणजे शिवाजी महाराजांचं वय किती आहे आता? 386. बाबासाहेबांची आपण 150वी काहीतरी जयंती साजरी केली होती, त्यांचं वय किती आहे? 150. आपल्यासारखे कितीतरी लोक आहे जे 80 वर्ष जिवंत राहते बायोलॉजिकली, पण एखाद्या गल्लीत एखादी व्यक्ती मेला तर दुसऱ्या गल्लीला माहित नाही पडत, तिसऱ्या गल्लीला माहित नाही पडत. मग इथे एक वाक्य मला पुन्हा बोलावं असं वाटते. गली का कुत्ता था, गली में ही पैदा हुआ, गली में ही घूम फिर हुआ और गली में ही मर गया. उसका ना रिकॉर्ड बना, ना इतिहास बना, ना उसका कोई नोंदनी हुई. उसके घर वालों ने एक आधी फोटो लगा दिया. 10-12 साल 2-4 साल के बाद वो फोटो भी कचरे के डब्बे में चला गया. उसका ना नाम रहा, ना उसका काम रहा, ना उसका इतिहास रहा, ना उसका रिकॉर्ड रहा. ऐसा 90% लोगों के साथ होता है, 80% लोगों के साथ. बराबर है? 20% लोग ही है, उसमें से प्रभावी 10% लोग ही है. वो अपने फैमिली पे प्रभाव डालते हैं, जो दुनिया पे प्रभाव डालते हैं, जो गांव पे प्रभाव डालते हैं, जो इतिहास पे प्रभाव डालते हैं, जो सोच पे प्रभाव डालते हैं, जो रिकॉर्ड तैयार करते हैं. ऐसे वेरी फ्यू पीपल आर ऑन दिस अर्थ. अब वो लोग ऐसे क्या करते होंगे जिसके कारण उनका इतिहास बनता होगा, उसका रिकॉर्ड बनता होगा, ये हमको पढ़ना है. ये दैट इज द मैटर ऑफ टाइम मैनेजमेंट. वो क्या करते हैं? वो समय का सही इस्तेमाल करते हैं. क्या करते हैं वो? दे यूजेस टाइम प्रॉपरली. अब समय के हम 3 पार्ट बनाएंगे. आई शो यू 3 पार्ट ऑफ टाइम. क्या तक समझा? हैव यू अंडरस्टूड? हाँ, दूसरा टाइप. अभी मैं समय के 3 पार्ट बनाता हूं. देखो, दुनिया में सब कुछ डिपेंड करता है तुम्हारा ऑब्जेक्ट क्या है और तुम टाइम कैसा मैनेज करते हो. सबसे बड़ी समस्या जो अपने लोगों की होती है, सबसे बड़ी समस्या, यूनिक समस्या, हमारा टाइम वेस्ट क्यों होता है? क्योंकि बचपन से हमारा ऑब्जेक्ट क्लियर नहीं होता है. किसी का ऑब्जेक्ट अभी तक क्लियर नहीं है. हमारा ऑब्जेक्ट क्या है मालूम है? हमारे सामान्य लोगों का पैदा होना. हमारे माँ बाप ने हमको पैदा किया. फिर पैदा होने के बाद दूसरा ऑब्जेक्ट क्या है हमारा, हमारे माँ बाप का हमारे लिए? शादी करना. कोणती पोरगी झाली तर तिला माहिती आहे कोणतं वाक्य म्हणते? कोणतं वाक्य म्हणते? हे वाक्य नाही म्हणत, बाई खूप शिक, कलेक्टर बन, डॉक्टर बन, इंजिनियर बन, वकील बन, बिझनेस वुमन बन, बिझनेसमॅन बन. तिला काय म्हणते? आता घरचे काम नको शिकू ना, मग नवऱ्याच्या घरी माहीत पडत ना. म्हणजे जन्म, बारसं आणि डायरेक्ट लग्न. लग्नाच्या पहिले एंगेजमेंट. आई वडिलांची ताकद म्हणजे कुठं लागते? तुमच्यासाठी, मुलीसाठी, मुलासाठी. बस मला एकच पोरगी आहे, आपल्यापाशी हाय प्रॉपर्टी, शेतीवाडी आहे, फक्त 5-6 लाख रुपये लग्नाला लागत, लग्नाची सोय करून ठेवू. हा विचार नाही करत. आता विचार करणं सुरू झाला आहे का कलेक्टर बनवायची सोय करू, डॉक्टर बनवायची सोय करू, इंजिनियर बनवायची सोय करू, वकील बनवायची सोय करू. फक्त नाही का एक घटना थोडीशी आता घडते मधात. कोणती? ठीक आहे, पोराच्या चांगला पोरगा भेटला पाहिजे म्हणून पोरीले कमीत कमी बीएड करून ठेवू, नाही तर 7 क्लासचा कोर्स शिकून देऊ. लागत 7 क्लासचा कोर्स जिंदगीत कामी नाही येणार, फक्त तिला शिकवून ठेवू. म्हणजे कायले का पोराकडल्या पार्टीने सांगायला होते का माझी पोरगी MA करून आहे, माझी पोरगी DED करून आहे, माझी पोरगी BEd करून आहे, माझी पोरगी 7 क्लास शिकून आहे. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये पैसे कमवण्यासाठी उपयोग आहे का? नाही. तर आपला माइंडसेट कसा आहे सामान्य लोकांचा? जन्म, लग्न झाल्यावरही दोघंही नवरा बायको मिळून एखादी बिझनेस उभा करायचा माइंडसेट नाही आहे. 2 वर्ष होत नाही, अमय बाई त्या पोरले पोरगाच झाला नाही आहे ना, नातू क्या होईल, पोरगा क्या होईल, नातू क्या होईल, पोरगा क्या होईल. बरोबर आहे? मग नातू पोरगा झाला का मग त्या पोराला कोणत्या शाळेत टाकायचं? बरोबर आहे? मग त्या पोराचं करिअर कसं घडवायचं? म्हणजे स्वतःसाठी जो टाइम मॅनेजमेंटचा नावाचा विषय आहे, सेल्फ सक्सेससाठी, सेल्फ इम्प्रुव्हमेंटसाठी, सेल्फ अँबिशनसाठी, सेल्फ मोटोसाठी, हा बऱ्याचशा लोकांचा नसते आपल्या इंडियामध्ये. कळलं का तुम्हाला? मला काय करायचं आहे हे भाव नसते. भाव कोणता असते? मला कोण आणून देईल, मला कोण मदत करन, मला कसा पोरगा भेटन, माझं लग्न कुठं होईल, मी राजकन्या बनीन का, फुकट.
पण मला काय करायचं आहे, व्हॉट शुड आय डू, मी काय करायला पाहिजे, व्हॉट कॅन आय डू, मी काय करू शकतो, व्हॉट इज माय अबिलिटी, व्हॉट इज माय मोटो, व्हॉट इज माय पर्पज, हा विषय नसते. तर एक मुद्दा पहिले क्लिअर करा टाइम मॅनेजमेंटमध्ये. टाइम मॅनेजमेंट त्याचं परफेक्ट राहू शकते ज्याचे जिंदगीतले उद्दिष्ट क्लिअर आहे. काय क्लिअर आहे, ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट ज्याचा परफेक्ट आहे, क्लिअर आहे, 100% शुअर आहे, तो जीवनामध्ये टाइम मॅनेजमेंट चांगलं करू शकते. कारण उद्दिष्टाशिवाय धावणं कठीण जाते. तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, एक्झाम्पल लिसन घ्या. ती फुटबॉल खेळली आहे, फुटबॉल खेळली आहे, क्रिकेट खेळली आहे, कबड्डी खेळली आहे, हॉकी खेळली आहे. मला सांगा, फुटबॉलमध्ये सर्वात एम का महत्वाचं काय असते, गोल मारणे असते. फुटबॉलमध्ये दोन पार्ट्या असते, एक पार्टी अलीकडे, एक पार्टी पलीकडे असते. या पार्टीचा एम का राहते, इथे गोल मारणे. या पार्टीचा एम का राहते, इथे गोल मारणे. बोथ हॅव एम. मला सांगा, आपण फुटबॉल खेळत आहोत आणि आपण गोलच ठेवले नाही, तर फुटबॉल खेळण्यात मजा येईल का? म्हणजे आपण फुटबॉल खेळण्यात मजा केव्हा येऊ शकते, जेव्हा गोल क्लिअर राहते, कोठे बॉल मारायचा आहे, हा गोल का आहे. जेव्हा 100% गोल क्लिअर आहे, कोठे बॉल मारायचा आहे, तेव्हा मजा येते. अशी मजा येते का? नाही. मग मला सांगा, आपण जीवन जगताना आपले गोल क्लिअर का राहत नाही? गोल क्लिअर राहत नाही म्हणून टाइमपास होते. ज्याचं उद्दिष्ट क्लिअर नाही आहे त्याचा रोज टाइमपास होत आहे. आणि लग्न करणं, पोरं पैदा करणं हे उद्दिष्ट नाही आहे. बऱ्याचशा लोकांची गलतफहमी, आपल्या बराडी लोकांची, की चांगलं घर मिळणं, लग्न करणं, पोरं पैदा करणं, भांडे घासणं, धुणं, स्वयंपाक करणं, बरोबर आहे, मुलीनं मुलीसारखं वागणं, बरोबर आहे, 7च्या आत घरात येणं, हे काही गोल नाही आहे. हे गोल आहे का? नाही. पोरं कोण पैदा करते? कुत्रे बी करते, मांजरं बी करते, डुकरं बी करते, आहे ना, सर्वच प्राणी करते. मग तो सर्व प्राणी हे नाही का गोल नाही आहे, हे जीवनातली नॅचरल प्रोसिजर आहे. काय? दॅट इज द नॅचरल फेनामेना. बरोबर आहे. आपल्या ह्याच्यात एवढा भाऊ बनवला आहे, एखाद्या पोराले पोरग झालं नाही तर भाई हा. आणि आपल्या ह्याच्यात माहिती का व्याख्या कशी आहे, ज्याले पोर तो मर्द आहे म्हणते. अरे लिंगानं मर्द कोण नाही राहत, मर्द राहते कर्तृत्वानं. मुलगी बी मर्दानगी राहू शकते, कशाने? कर्तृत्वानं. पण इंडियात कसं पकडला गेला आहे, तो का म्हणते, तू खतम आहे म्हणते, फुकट 3 पोरं झाले का म्हणते मला म्हणते. अरे त्या आपल्या इंडियातली एक कन्सेप्ट आहे, पाहून घ्या तुम्ही, वाच केली काय गोष्ट. अरे गेटिंग माय पॉइंट. त्या बाईला तुला काय समजत नाही म्हणते, ते बाई का म्हणते फुकट 3 लेकराची माय झाली का म्हणते. हे जे कन्सेप्ट आहे ना, हे चुकीचे आहे. आणि ज्याला नाही का मग मुलं बाळ होत नाही का करता म्हणते, तिने एवढं कमवलं सारा आहे, बरोबर असतं नाही म्हणते. अरे तसं नाही राहत. तिनं कमवलं, तिनं आपलं कर्तृत्व दाखवलं, तिनं आपलं टॅलेंट दाखवलं, तिनं आपली महत्वाकांक्षा दाखवली, तिनं आपली जीवन जगण्याची स्किल दाखवली, ते सक्सेसफुल व्यक्ती आहे. सक्सेसफुल तुम्ही नाही हा. अरे पोरं जनावरही पैदा करते, कुत्रे करते, मांजरे करते, मग ते सक्सेसफुल आहे का? तर हा जो कन्सेप्ट आहे ना आपल्या देशामध्ये, आपण जे मागं आहो ना, हे मागं राहण्याचं सर्वात मोठं कारण आहे आपल्या देशातले, आपल्या लोकांचे विचार करण्याचे चुकीचे कन्सेप्ट, रॉंग प्रोसेस ऑफ थॉट्स. बरोबर आहे. मी तुम्हाला जेव्हा तुम्हाला टाइम मॅनेजमेंट शिकवलं जाते, तेव्हा पहिले तुमचे कन्सेप्ट जीवनातले क्लिअर पाहिजे का कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं, कोणत्या गोष्टीला तवज्जो द्यायचा आणि कोणत्या गोष्टीला तवज्जो द्यायचा नाही. हा पॉईंट क्लिअर झाला. तिसरा पॉईंट क्लिअर झाला का? आता ज्याचा ऑब्जेक्ट क्लिअर आहे त्याला त्याचा टाइम युटिलाइज होत आहे. ज्याचा ऑब्जेक्ट अजूनही क्लिअर नाही आहे, कोणाला टीचर बनायचा आहे, ऑब्जेक्ट क्लिअर आहे, तो टीचरच्या माइंडसेटनं टाइम स्पेंड करण. कोणाला डॉक्टर बनायचा आहे, ऑब्जेक्ट क्लिअर आहे, तो डॉक्टरच्या माइंडसेटनं वेळ घालवण. कोणाला बिझनेसमॅन बनायचा आहे, ऑब्जेक्ट क्लिअर आहे, तो बिझनेसमॅन बनण्याच्या माइंडसेटनं वेळ घालवण, त्या माइंडसेटनं शिक्षण शिकन, त्या माइंडसेटनं डावपेच शिकन, त्या माइंडसेटनं मटेरियल कलेक्ट करण, त्या माइंडसेटनं लोन काढायची प्रोसिजर शिकन, त्या माइंडसेटनं अकाउंटिंग शिकन, त्या माइंडसेटनं टॅली शिकन, त्या माइंडसेटनं व्हिडिओ पाहिजे युट्यूबवरचे. म्हणजे तुमचा माइंडसेट जर क्लिअर असेल तर त्या माइंडसेट तुम्ही कामं सुरू कराल ना. पण ज्याचा माइंडसेट क्लिअरच नाही, त्याचा माइंडसेट मग तेवढाच आहे का आपल्याला कसं तरी जगणे आहे, लग्न करणे आहे, बरोबर जन्माला घालणे आहे, तो त्या माइंडसेटनेच काम करण. प्रत्येकाचा माइंडसेट आहे काम करायचा. तर माइंडसेट डिनोट करते तुमचा टाइम तुम्ही कुठं घालवणार आहे. कळलं? आता टाइम मॅनेजमेंट जर विचार केला, 3 प्रकारचे लोक भारतामध्ये अवेलेबल आहेत. 3 कॅटेगरीचे लोक आहेत. आता मी कॅटेगरी सांगतो, समजलं तुम्हाला? हॅव यू अंडरस्टूड? एक आहे नॉर्मल पीपल. नॉर्मल
एक आहे अबो नॉर्मल आणि एक आहे नॉर्मल, अबो नॉर्मल आणि ॲव्हरेज कॅटेगरी. ॲव्हरेज कॅटेगोरी चे लोक आहेत. नॉर्मलचा टाइम कसा मॅनेज सांगतो पहा. नॉर्मल लोकांचा एम नॉर्मल राहते. कसा माहिती आहे का? हा ठीक आहे, 10वी झालं, पास झालो, ठीक आहे. 12वी करायची आहे, ठीक आहे. BA करायचं आहे, ठीक आहे. BEd करायचं आहे, ठीक आहे. बरोबर आहे. आता 12वी केल्यानंतर, 12वी केल्यानंतर ग्रॅज्युएशन करायचं आहे, BEd करायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे 8 घंटे झोपायचं आहे, ठीक आहे. TV पाहायची आहे, ठीक आहे. लग्नाला जायचं आहे, ठीक आहे. तेरवीला जायचं आहे, ठीक आहे. कार्यक्रम करायचे आहे, ठीक आहे. उत्सव करायचा आहे, ठीक आहे. हे झालं नॉर्मल लोक. म्हणजे जगण्यापुरते काम करते. बरोबर आहे. आता याच्यामध्ये कोण मोडते? आपली 40% देशातले लोक याच्यामध्ये मोडते, 35% लोक. तर त्याच्यापाशी एक काहीतरी छोटा मोठे जगण्याचे उद्दिष्ट क्लिअर आहे. याच्यापेक्षा काही अबो नॉर्मल आहे. कोणते? जसं महात्मा गांधी, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अब्राहम लिंकन, ओशो, व्हॉल्टियर, आइन्स्टाईन, हे लोक अबो नॉर्मल म्हणते. हे लोक काय करते माहिती आहे का? या लोकांना झोपायला 8 तास भेटते, या लोकांना झोपायला 8 तास भेटते. पण हे नाही का, याचा उद्दिष्ट मोठा असल्यामुळे याला माहित आहे की माझा उद्दिष्ट मोठा आहे आणि जिनका अपना उद्दिष्ट क्लियर होता है उनकी 2 घंटे की नींद वैसे कम होती है. कारण का त्याचं लक्ष पूर्ण उद्दिष्टावर असल्यामुळे आपोआप 2 घंटे कमी झोपते. एक झोप पूर्ण झाली का ते उठते आणि कामी लागते आणि दिवसरात त्यांच्या दिमागात ते दिसते. ते त्या ऑब्जेक्टच्या मागे लागूनच राहते पागलावाने. बरोबर आहे. तर हे लोक जे होते शिवाजी महाराज, अब्राहम लिंकन, बाबासाहेब आंबेडकर, यांनी 8 तास 10 तास झोप नाही घेतली. यानं 2 तास झोप रोज कमी केली. कारण याचा ऑब्जेक्ट क्लिअर होता. याने सकाळी उठल्यावर संध्याकाळपर्यंत, रात्री 11 पर्यंत कोणतं काम करायचं हे 24% 100% माहित होतं यांना. जेव्हा तुमचे 2 तास नाही का जेव्हा वाढते, हे सामान्य लोक काय करते, BA करत आहेत आणि परीक्षा होते 12 महिन्यानंतर, म्हणजे 12 महिन्यातून एक वेळा परीक्षा होते. आता नवीन काळात 12 2 महिन्यात परीक्षा होते. तर परीक्षा पास व्हायला फक्त 1 महिन्याचा अभ्यास सफिशियंट आहे. 1 किंवा 2 महिन्याचा अभ्यास सफिशियंट आहे. 2 महिन्याच्या अभ्यासाच्या चक्करमध्ये हे लोक 10 महिने वाया घालते. आणि कोणी विचारते का करताय, तो म्हणते BA करताय. का करताय? BCom करताय. पण त्या 10 महिन्याचा वेळ जो तो वाया घालते, त्या 10 महिन्यामध्ये ते इंग्लिश स्पीकिंग शिकू शकले असते, त्या 10 महिन्यात ते भाषण देणं शिकू शकले असते, संचालन करणं शिकू शकले असते, डिबेट शिकू शकले असते, एखादी टेक्निकल जॉब शिकू शकले असते, एखादी कम्प्युटर स्किल शिकू शकले असते, एखादी बिझनेस अकाउंटिंग शिकू शकले असते, एखादी टॅली शिकू शकले असते, एखादी पर्सनल डेव्हलपमेंटचा कॉन्सेप्ट शिकू शकले असते, एखादी मशीन रिपेअरिंग शिकू शकले असते. हे शिकते का देवाले? नाही. काहीतरी BA करायचं म्हणून करते, काहीतरी BSc करायचं म्हणून करते, काहीतरी BCom करायचं म्हणून करते. तुमच्यापैकी पहा, काही पोरं 7वी पासून 6वी पासून माझ्या कोचिंगला आले आहे. काही मुलं उन्हाळ्यात घरी आराम करत आहे. म्हणजे हे 2 महिन्यामध्ये रोज 3 हे दे आर ट्रेनिंग 3 घंटे 4 घंटे माझ्या क्लासला बसतायत, ट्रेनिंग घेत आहे. म्हणजे ते 4 घंटे पर्सनल डेव्हलपमेंट शिकत आहे, भाषण देणं शिकत आहे, संचालन करणं शिकत आहे, डिबेट शिकत आहे. म्हणजे जे सामान्य पोरं आहे जे घरी बसून आहे, या तुलनेत तुमची लाईफस्टाईल अलग राहील, तुमचं माइंडसेट अलग राहील, तुमची विचार करायची पद्धत अलग राहील. तुम्ही इंग्लिश भाडभाड बोलाल, लिहाल, वाचाल, समजेल. बरोबर आहे का नाही? तर ह्या लोक काय करते, हे लोक काय करते, 1-1 मिनिट वापरते. हे लोक जेलमध्ये गेले, यायनं जेलमध्ये वेळ नाही वाया घातला. त्यामुळे जेलमध्ये गेल्यावर आपण 24 तास रिकामा आहोत. त्यानं त्या जेलमध्ये 10-10 घंटे वाचन केलं या लोकांनी. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचं पुस्तक जेलमध्ये लिहिलं. महात्मा गांधीनं मॅक्झिमम लिखाण जेलमध्ये केलं. हिटलरनं माय कॉम्प मेरा संघर्ष नावाचं पुस्तक जेलमध्ये लिहिलं. जेव्हा हे लोक जेलमध्ये जायत तेव्हा हे खाली नाही बसते. जेलमध्ये त्यांना मात्र वेळ खाली राहे तर 12-12 घंटे वाचन करत बसे, 10-10 घंटे वाचन करत बसे. बरोबर आहे. आता जे मोठे मोठे माणसं आहे, बाबासाहेब आंबेडकर आहे, गाडीने जेव्हा ट्रॅव्हलिंग करे तर ट्रॅव्हलिंग करताना नोट्स वाचे, नोट्स रिवाइज करे. बरोबर आहे का नाही? रेल्वेनं प्रवास करताना 4-5 पुस्तकं सोबत घेऊन जाय. 12-12 घंटे प्रवास राहते, 18-18 घंटे प्रवास होते. त्या प्रवासामध्ये 2-2 पुस्तकं 3-3 पुस्तकं वाचून काढे. आपण लोक काय नाही, यार बोर मारते, यार आता कसं करायचं, मग टाइमपास करत बसतो. एखादी इंटरव्ह्यूला एखादी माणूस गेला मोठा, त्याला माहिती आहे सकाळी इंटरव्ह्यूला गेलो, संध्याकाळी नंबर लागते. दिवसभर तो 2-3 पुस्तकं सोबत घेऊन जाईन, वाचन करत बसे. बरेचसे लोक काय रे, जेव्हा जेव्हा प्लेजर टाइम भेटे, खाली टाइम भेटे, तेव्हा तेव्हा ते वाचन करे. झोप ते 8 घंट्याऐवजी 6 घंट्यावर आणली. मग होते का, जेव्हा तुमचे 2 घंटे पर डे वाचते तर पूर्ण आयुष्यामधले तुमचे 4 ते 5 वर्ष वाढते. म्हणजे तुम्हाला 20 वर्ष मिळण्याऐवजी 4 वर्ष एक्स्ट्रा मिळते किंवा 5 वर्ष एक्स्ट्रा मिळते. तुम्हाला किती वर्ष मिळत आहे? 25 वर्ष मिळत आहे. बरोबर आहे का नाही? यू आर गेटिंग हाऊ मेनी इयर्स?
25 इयर्स. बरोबर आहे. तर आपल्या उद्दिष्टाला 100% चिपकून राहणारे जे माणसं होते त्या असा इतिहास बनला. काय बनला? इतिहास. आणि ज्याच्यापाशी उद्दिष्टच नसल्यामुळे त्यानं वारंवार टाइम पास केला ते वाले सामान्य माणसं म्हणून राहिले. बरोबर आहे. म्हणजे याने फक्त काम केलं, पण कामापुरतं काम. BA करायचं BS केलं, बाकी 10 महिने वाया घातले. बीकॉम करता बीकॉमच केलं. बीकॉम हा डिग्री आहे 3 महिन्याची, त्याने 9 महिने वाया घातले. BSc ही डिग्री आहे 4 महिन्याची, त्याने 8 महिने वाया घातले. इंजिनिअरिंग ही डिग्री आहे 7 महिन्याची, म्हणजे 7 महिने अभ्यास करायला लागते, याने 5 महिने वाया घातले. बरोबर आहे. कळलं का तुम्हाला? त्यानं अवांतर स्किल डेव्हलपमेंट केलंच नाही. असे बरेचसे लोक आहे इंजिनिअरिंग करते आणि त्याला इंग्लिशचे 3 फॉर्म पार्टनर आहेत, आणि उन्हाळ्यात वेळ खाली राहते, अदामदात वेळ खाली राहते, त्या वेळेत ते टाइमपास करत बसते. मग जेव्हा इंटरव्ह्यूची वेळ येते तेव्हा म्हणते साला मला इंग्लिश बोलता येत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, आता मी पास होणार नाही. मग त्याला 10,000ची नोकरी भेटत नाही, 10,000ला माग राहते. बरोबर आहे. हे का घडते? कारण जेव्हा त्याच्यापाशी वेळ अवेलेबल होता तर त्याने टाइमपास केला, टाइम मॅनेज नाही केला, स्वतःला मॅनेज नाही केलं, स्वतःला डेव्हलप नाही केलं, स्वतः ऑब्जेक्ट क्लिअर नाही ठेवला. पॉईंट क्लिअर कळलं तुम्हाला? आता या माणसाने तसं नाही केलं. हे माणसं नेहमी आपल्या ऑब्जेक्टशी चिपकून राहिले. बरोबर आहे. कळलं का? आता एक कॅटेगरी ही वाली आहे ऍव्हरेजची. आता ऍव्हरेज काय आहे सांगतो तुम्हाला. पहा, तुमच्या वार्डात, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरात तुम्ही काही मुलं पहा, काही मुली पहा, त्या कसं काम करते पहा. सकाळी मस्त 7:30, 8, 9ला झोपून उठते. मग आरामशीर उठल्यावर 5-10 मिनिटं अशा बसून राहते. मग घरी म्हणते आई थोडंसं आज मला बरं वाटत नाही म्हणते. बाई ठीक आहे म्हणते. मग ते आरामान काय येते? दात घासते. बरोबर आहे. मुलगा राहते आरामान दात घासते. झालं दात घासून झालं, ब्रश टीथ. मग दात घासल्यानंतर साला थोडा टीव्ही लावते. मग घरी नाश्ता गिस्ता आहे का म्हणते. मग नाश्ता गिस्ता खाते. मग घरी किती वाजते? 11 वाजते, 10 वाजते, 12 वाजते. मग पोरगी असन तर आई मामाच्या गलगी चालू न काय, थोडं बोर मारताय म्हणते, थकल्यार वाटताय म्हणते. पोरगा म्हणते पुराचा वेळ असंच चालला जाते, आराम आहे. मग एखादे मित्र येते, एखाद्या मित्राला फोन येते, अबे चालते का अजून सर आले, जेवणाचा कार्यक्रम आहे, चालते का गिरडले कार्यक्रम आहे. पाय यार मी आता पूर्ण खालीच आहो, मी येतो घेतो, फक्त मला खाण्यापिण्याची सोय करायला लागेल. बरोबर आहे. तू जाते. मग कुठं जाते? गिरडले. मग त्याचा पूर्ण दिवस कुठं गेला? गिरडमध्ये. मग रात्री मग खाऊन पिऊन तो 9-10 वाजता घरी येते, झोपून जाते. असं एका दिवस नाही करत तो, रोज करते. रोज सकाळी मस्त आरामशीर झोपून उठते, 8 वाजता, 9 वाजता, 7 वाजता असतात. त्याच्यापाशी काही माइंड नाही का मी कोणती स्किल शिकलो पाहिजे, इंग्लिश शिकलो पाहिजे, एखादी कंपनीतलं काम शिकलो पाहिजे, मॅनेजमेंट शिकलो पाहिजे, एखादी पैसे कमवण्याची कला शिकलो पाहिजे, एखादी बिझनेस शिकलो पाहिजे, एखादी नेटवर्क मार्केटिंग शिकलो पाहिजे, एखादी भाषण देणं शिकलो पाहिजे, किंवा कोणतेही असंख्य कला आहे, त्या असंख्य कलापैकी कोणती नाही कोणती कला शिकलो पाहिजे. बस सकाळी मस्त आरामशीर झोपून उठणे, आरामशीर दात घासणे, 1-2 घंटे टीव्ही पाहणे, टीव्हीचे चॅनल घुमवता कोणत्या एखाद्या पिक्चरमध्ये आवडला पिक्चर त्यात तल्लीन झालं, पिक्चरच पाहत राहणे. बरोबर आहे. एखादे नाटक आवडलं नाटकच पाहत राहणे. एखाद्या मित्राचा फोन आला, चालते का म्हणलं, हाय का खाण्यापिण्याची सोय, त्यासोबत चाललं जाणे. वय थांबणार आहे का? वेळ थांबणार आहे का? रोज वेळ चालला. मग असं करत त्याचं वय झालं 22-21. मग वडील म्हातारे होत चालले, वडिलांचे शरीर कमजोर होत चाललं. वडील म्हणते बापू एखादी काम पाहणारे म्हणते, आता मी थोडा थकलो म्हणते, माझ्याने थोडी धावपळ करत होत नाही म्हणते. मग बापूले वाटतं झालं काम कोणतं पाहावं. तर त्याचं BA BCom होऊन जाते. तुम्हाला माझ्या डिग्री कशा भेटते आजकाल? 35 मार्काची पासिंग आहे, 35 मार्कापैकी 20 मार्क प्रॅक्टिकलचे भेटते, 15 मार्काची पासिंग आहे 100 पैकी. कोणताही पोरगा असाच पास होते. आजकाल तर घर बसल्या डिग्र्या भेटू शकते अशी परिस्थिती आपल्या इंडियामध्ये आलेली आहे. बरोबर आहे. मग तो पोरगा नाही का, हो बाबा म्हणते माझं वय झालं 23-24 म्हणते. मग तो शोधते साला आपल्यापाशी कोणती कला आहे म्हणते, आपण काम करू. ना डिटेल कॉम्प्युटर येत, ना डिटेल एडिटिंग येत, ना डिटेल इंग्लिश येत, ना डिटेल एखादी मशीन रिपेअर करता येत, ना डिटेल एखादी बिझनेस जमत, ना अकाउंटिंग जमत, ना टॅली जमत, ना एखादी भाषण देणं जमत, ना एखादी मॅनेजमेंट जमत. मग आपण काय करावं? मग तो कंपनीत जाते, तरी पण त्याचा BA होऊन राहते, कारण BA असंच होते. तो रिझ्यूम देते. मग कंपनीवाला म्हणते बाबा तुला येत काहीच नाही, 8,000 7,000 पगार भेटत म्हणते, जमते तर पाय नाही तर घराकडे जा म्हणते. मग माहिती आहे का, तो जगासाठी म्हणजे मरता येत नाही जगते, तो जीवन नाही जगत. मग तो 7-8 हजारात, 9 हजारात, 5 हजारात काम करते, त्याचं घर चालत नाही. मग त्याचं वय होते, मग लग्नाचं वय येते. मग लग्नाचं वय आल्यावर त्याच्याने कोणतं काम करणं होत नाही, कोणती स्किल नाही येत. मग त्याला मग टेन्शन येते, मग त्याला कोणते ना कोणते शौक लागते, मग तो वाम मार्गाने जाते. बरोबर आहे.
हे काऊन घडते माहितीये का? त्यानं इनिशियल टाइम पिरियड मध्ये वेळेचं महत्व समजून घेतलं नाही, म्हणून हे घटना घडते. या तुलनेत एक नॉर्मल व्यक्ती जो आहे तो कमीत कमी समजून घेते का मला या वयात हे शिकायचं आहे, मला या वयात हे कला शिकायचं आहे, मला हे इम्प्रुव्हमेंट आणायचे आहे, मला ते इम्प्रुव्हमेंट आणायचे आहे, मला स्वतःमध्ये बदल घडून आणायचा आहे, माझी पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे, मला ह्या कंपनीचं काम शिकायचं आहे, मला टॅली शिकायचं आहे, अकाउंटिंग शिकायचं आहे, मला प्रॅक्टिकल शिकायचं आहे, मला तज्ज्ञ माणसाला जाऊन भेटायचं आहे. त्याच्या मागं काहीतरी उद्दिष्ट लागून राहते. बरोबर आहे? याच्या मागं काहीच उद्दिष्ट राहत नाही. मग हा माणूस फक्त मरता येत नाही म्हणून जगते. इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाले. हे झाली सायकोलॉजी ऑफ सोसायटी. मी अजूनही टाइम मॅनेजमेंट विषयावर नाही आलो. मी आता आलो सायकोलॉजी ऑफ. जे माणसं जिंदगीमध्ये मायनस होते आणि मग हेच माणसं नाही का, मग या माणसाला सरकारने एक प्लॅनिंग दिलाय. कोणता? नशिबाचा. नशीबवाले दोष द्या. मग पंडित लोकांनी एक प्लॅनिंग दिलाय तुम्हाला. कोणता? तुझं नशीबच तसं आहे, तू तरी तोही म्हणते मग असाला नशीबच तसं आहे. अबे नशीब तसं नाही आहे बेटा, तेव्हा स्किलच नाही आहे. तुला वेळेचा उपयोगच नाही घेतला, सदुपयोगच नाही घेतला, तुला लाईफला डिझाईनच नाही केलं तेव्हा, तुला एक मिनिट वापरलाच नाही बरोबर. बरोबर आहे? मग नशीब आलं, तुम्हाला माहिती आहे कोण येते? नशीब आलं तर देव येते, देव आला तर पूजा येते, पूजा आली तर उपास तापास येते, उपास तापास आला तर काय होते? शनिग्रह तारे येते, शनिग्रह तारे आले तर काय होते? कालसर्प यज्ञ नावाच्या असंख्य पूजा आहे, छोट्या मोठ्या त्या पूजा येते. आणि मग इथून तुम्ही जिंदगीत कधी प्लस नाही आहात, कारण तुम्हाला वेळेचं महत्व समजलं नाही आहे. तुम्ही वेळेचा यूज नाही घेतलाय, तुम्ही वेळेचा मिसयूज बी नाही घेतलाय, तुम्ही फक्त टाइम पास केलाय. टाइम मॅनेजमेंट नाही केलाय, टाइम पास केलाय.